तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर पाठीमागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलाच असतील की आपण आटपाडीला खेळायला गेलो होतो, पण योगायोगानं त्या दिवशी मॅच नव्हती, दुसऱ्या दिवशी होती आणि त्यामुळे आपल्याला तसंच यावं लागलं. आणि आज आपली एक्झिबिशन मॅच आहे, कारण का दुसऱ्या दिवशी आपण कोणच खेळायला गेलो नाही. माझा पण पेपर चालू होता आणि आपल्या टीम मधभावीमध्ये सेमीफायनलला गेली होती, त्यामुळे सगळी सेमीफायनल खेळण्यासाठी मधभावीला गेली आहेत. आणि कोळेकर सरांनी, डॉक्टर राहुल कोळेकर सरांनी तासगाव या संघाला स्पॉन्सरशिप केली होती आणि ती टीम सेमीफायनलला एंट्री त्यांनी आटपाडीत केलेली आहे. आणि आता एक्झिबिशन मॅच आहे, तब्बल 21,000ची एकच मॅच आहे. आटपाडी तालुका विरुद्ध कवटेमंकाळ तालुका अशी 2 सेमीफायनल मॅच झाल्यानंतर फायनल मॅचच्या अगोदर खेळायला भेटणार आपल्याला. तर तीच आज खेळायला जायचं आहे. मॅच काय लीग फॉर्मॅट खेळायला मिळाला नाही, त्यामुळे एक्झिबिशन मॅच खेळून जिंकूनच यायचं. आता आवरून आम्ही तयार आहे. आता आपली एक गाडी या लागली आहे, गाडी आली की मोठ्या 4 व्हीलरमध्ये बसून जायचं आहे. गणा काय आज येणार नाही, कारण गणाला काम आहे, त्यामुळं गाडीतूनच जायचं आहे मोठ्या. तर आता इथं घराच्या पाठीमागे येऊन थांबले आता हायवेकडेला, आणि इकडून गाड्यात आपल्याला न्यायला येणार आहे. ऊन तर एवढा डेंजर आहे की भयानक. आता बरोबर 1:30 वाजले, एवढं ऊन लागा लागले. त्या झाडा सावलीत आता थांबायचं आहे, पर्याय नाही. नाहीतर काय इफेक्ट लावल्यामुळे जरा कॅमेऱ्यामध्ये गोरं दिसते ना. तुम्ही म्हणजे कायम दरवेळी नुसतं काळा पडते म्हणते आणि दिसताना गोरं दिसते. इफेक्ट लावल्यामुळं जरा गोरं दिसते. आणि आपली गाडी न्यायला आली की बसून आता जायचं आता. तर आता आमची आलेली आहे गाडी आणि आमचं नामदेव, हॅलो शुलुलुलु. शिलुलुलु आणि सगळे तमाग असते. काय काय बोलणार आहे? पहिल्यांदा आलोय आणि आज परदेशी कुठे गेला तो आणि मॅच जिंकल्यानंतर पैसे घेऊन जाणार मी. आत्ताच वाटणी चालू झाल्या आणि हो राजनीचा स्टार प्रतीक आलेला आहे. नामदेव शुलुलुलु प्रतीक डवरी. अरा सामान आत्ताच भरली रे. इर्टिगा कमी गॅसच्या गाडीत कमीत पैशात निवांत जाते. मला गाडीत बसून जायचं आहे ग्राउंडवरती. तर चला जाऊया. आता मला तिथनं इकडं बोलून घेतलंय की बाबा काम आहे इकडे, इथं आल्या म्हणते ती गाडीत बसेल. काय बोलायचं सांगा. Okay, let's go. तर अर्ध्या वाटेत आले आणि आंब चोर बघा. आता मला आंबा वाटायला म्हणून आंब चोरा गेलाय. हळूच भ्या लागला. इथं घर आहे, कोण काय तर म्हणून आंबा चोरलेत आणि आम्ही थांबली इथं सगळी बघत कसा आंबा चोरते. आणि आंबा घेऊन येऊ खाणार आणि मग इथनं आम्ही जाणार. तर चला जाऊया. बारकी मागं गाठले ते मुठीत मध्ये ते घर. नामदेव आमचा. तर आता मैदानावरती आलेलो आहे आणि मैदानात तासगाव विरुद्ध सातारा तालुका पण तासगाव शहर या पाय त्यांचा सामना चालू आहे. तो झाल्यानंतरच आता आपली एक्झिबिशन मॅच चालू असणार आहे. ऊन असं लागायला लागले की बस येऊ बघा, आधीच काळा, अजून उन्हात काळा पडणार आहे. भयानक ऊन लागायला. आता कपडे चेंज करायचे, वारं तर ढेगभरच आहे. म्हणजे काय इथं काय अडूसच नाही, त्यामुळं इथं खेळायचं, कपडे चेंज करायचे आणि मग मैदानात उतरायचं. हे मंडप पाक उडूनच चाललाय. आता तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलेलंच, आता बी ग्राउंड बघा आता. आणि उजवे जे अपघात एवढ्या लांब आहे उजव्याला, आणि त्यात वारं तर असं डेंजर की भयानक वारं. तर आता आम्ही किट करून तयार आहे. किट बघा, लोअर टी शर्ट ह्यानेच कमिटीनेच दिले. एक्झिबिशन मॅच आहे, सगळे रंगीबेरंगी दिसायला लागलेत. हे बापू दादा, पहिल्यांदा आम्हाला वाटलं की आहे जी घरातून घालून किट घालू त्याच्यावर खेळायचा, पण इथं आल्यावर समजलं त्यांनी कमिटीने किट आणून दिलं. सगळे खुश. किट घालून आता सगळी रंगीबेरंगी चॉकलेटीच झालेत. किट भारी दिसते. ह्या साईडनं जरा ऊन आहे त्यामुळे तोंड क्लिअर दिसणार, कारण का सूर्य ह्या साईडला आलाय. आणि आता टॉसला बोलवले कॅरिबियन चॉकलेट, किटकॅट चॉकलेट झाले सगळे. वरचा कागद नसतो चॉकलेट आहे, किटकॅट चॉकलेट झाले. आता टॉसला बोलावं लागलेत, तर टॉसला जाऊन येऊया. तर चला, तुम्हाला आता रिझल्ट सांगतच राहील. चला जाऊ टॉसला. तर टॉस झालेला आहे आणि टॉस ऑपोजिट संघाने जिंकून पहिला फिल्डिंग घेतलेली आहे. म्हणजे बॅटिंगचा टार्गेट द्यायचं आव्हान आपल्याला दिलेलं आहे. आपण टार्गेट हे करायचं, चेसिंग समोर ठेवायचं त्यांच्या, आपण चेस करायचं नाही, त्यांनाच टार्गेट द्यायचं आहे. आणि वेळेचं बंधन तुम्हाला माहीत आहे, कायम शिव्या खाल्लेल्या आहेत वेळे बाबतीत. आता बी हीच बॉम्ब आहे. आमची एकच गाडी आली आहे, एक गाडी यायची आहे अजून. त्यासनी याला
15-20 मिनटं तर लागतील. 7 जणच ग्राउंडवर आहेत, अजून 4-5 जण तर मागच यायला लागलेत. त्यामुळं काय जरा थांबवायचे मॅच आणि मगच खेळायचे. सगळे प्लेयर आले होते, त्यांना अजून किट करायचं टाईम आहे. गाडीत किट ठेवलेत आणि आमचे अर्धीच म्हणजे ही 6 जणच आहेत आणि मी 7वा. असं आम्ही एवढीच प्लेयर घेऊन थांबले. आता त्यांची वाट बघतच थांबले आणि काय आता कावा लागले तर काय सवय झाली. आता काय नाहीलाच आहे, प्रत्येक एक जण आवडतोय, 2 जण लेट करतात म्हणून काय एकामुळं सगळी शिव्या खायचं आता आदतच झाली आहे. त्यामुळं आता जरा वॉर्मअप लुझनिंग तर करायचं आणि मग बॅटिंगसाठी उतरायचं. पहिला बॅटिंगच आहे 6 ओव्हरची असल्यामुळं 70-80 प्लस करायला लागणारच आहे, कारण वारा आहे आणि लेफ्टीला ॲडव्हान्टेज जास्त करून 90%. 3 लेफ्टी आपल्यात ऑलरेडी आपण ॲड केलेले आहेत आणि बघूया आता काय होतं. क्रिकेट आता शेवटी कुणाला काय बोलून चालत नाही, फक्त आपण काय करू शकतो त्यांच्याकडून फक्त अपेक्षा ठेवू शकते. बाकीचं काय त्यांच्याच हातात आहे. आता त्यांनी गेम केला त्यांचं नाव होणार किंवा आम्ही गेम केला आमचं नाव होणार, पण 100% देऊनच खेळायचं आपण. आणि बॅट आणताना एकच घेऊन आलो आहे, कारण काय एकच मॅच आहे त्यामुळे 2-2 बॅटचं ओझं कशाला. त्यामुळे एक बॅट घेऊन आलो आहे. हमराज मृत्यूंजय नवीन बॅट आणलेली आहे, त्या बॅटनंच खेळायचं आहे. म्हणजे चेकिंग बी करायचं, अजून वापरली नाही. त्यामुळं आज मॅचला काढूनच बघायचं की कसं आहे बॅटला पंच थेंग कसं आहे. त्या जर चांगली व्यवस्थित असले तर त्या बॅटनं कंटिन्यू खेळत राहायचं आणि जर काय तर बदल असला तर नेटला वापरून त्याला परफेक्ट करून मग खेळायला वापरायचे आपण. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला सुहास पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू सुहासचा, त्याच्या विरोधात अनिकेत पाटोळे. ओहो, पहिल्या चेंडूवरती स्लाइस केलाय. पहिल्या चेंडूवरती पॉइंटला भेटणारा चौकार, वार सीमारेषा पार, चौकार. तर आत्ताच मॅच झाली आणि लय वाईट हरली. म्हणजे पहिला मी 80 केले 6 ओव्हरला 80 करून पण त्यात पहिला अपोजिट संघ बॅटिंग करताना आटपाडी फक्त 2 ओव्हरला त्यांच्या 14 धावा आहेत. उरलेल्या 66 धावा करायच्या 24 बॉलला आणि 24 बॉलला 66 करताना आमच्यातल्या प्लेयरांनी आम्हाला हरवलं आहे. बॉलिंग करते ते आता यासनी काय बोलायचं. 20 बॉलला 66 देऊन बसलेत. आता काय बोलायचं शब्द उरला, शिव्या द्यायचं का काय करायचं असं कळना. 20 बॉल 66 म्हणजे काय चेष्टा आहे का. 20 बॉल 66 देऊन बसले. 4 बॉल राखून त्यांनी आम्हाला चेस केले आणि सगळे नाराजून आता चाललेत. आता तर चला जायला तोंड जागा जागा राहिलं नाही. तर आता आलोय आपण आपल्या घरी आणि चिडचिड एवढी व्हायला लागली की बसच तेवढंच आठवलं की 24 बॉल 65 2 बॉल नीट टाकते तर मॅचवर राहतोय किंवा जिंकतोय आम्ही मॅच. मला तर असं लास्ट पण वाटत होतं की झालं जिंकले. 24 बॉल 65 म्हणजे शक्यच नाही. आणि तिथनं जी मॅच सुटली लय भयानक चिडचिड व्हायला लागल्या. गाडीत येताना डोकं दुखालतं. तर आता काय त्या गोष्टीवर बोलून काय फायदा नाही. आता हार जिथं असणार विषय सोडून देण्यातच भलं आहे. तर आता जाऊन ग्राउंडवर जाऊन प्रॅक्टिस करेन घरात चहा पिऊन. तर आजच्या व्लॉगचा पुरे इथं एंड. भेटेल नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.